हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ तुमच्या लाईफमधला टर्निंग पॉइंट ठरू शकतो, कारण की आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या कट ऑफची चर्चा चाललेली आहे, परंतु त्याच्यामध्ये किती वास्तविकता आहे आणि किती नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत असायला हवे। किती आता सुरुवातीलाच मी आधी सांगून ठेवतो की ज्यांना असं वाटतं कट ऑफ 115च्या खाली येणार नाही किंवा 120च्या खाली येणार नाही किंवा 120 प्लस लागेल, त्यांनी हा व्हिडिओ बघितला नाही तरी चालेल, परंतु हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे खरंच 110 आणि 112 किंवा 108 या रेंज मध्ये फसलेले आहे व त्यांना संभ्रम आहे करावे काय। तर मित्रांनो, ज्यांना कोणला सेकंड की नुसार 108 किंवा 108 पेक्षा जास्त मार्क येणार आहे, याच्यामध्ये तुमचे सगळे कॅन्सल वगैरे पूर्ण प्रश्न सोडून किंवा चेंज होणारे सोडून, म्हणजे सेकंड आन्सर कीने जर तुमचा स्कोर 108 प्लस येणार असेल तर तुम्ही सर्वजण मेन्स लिहिणार आहेत। याच्यासाठी माझ्याकडे काही तथ्य आहे किंवा काही फॅक्ट आहे, त्याच्या अनुसार मी तुम्हाला हे सांगणार आहे की कट ऑफ हा 110च्या वर जाणार नाही। जर तुम्हाला ते पटलं तर तुम्ही ते स्वीकारा आणि त्यानुसार तुमची पुढची स्ट्रॅटेजी ठरवा। तर बघा मित्रांनो, या काही गोष्टी आहे ज्यामुळे कट ऑफ हा कमी येईल असे मला वाटते, कारण की मी याआधी देखील 2022 आणि 2023 ची परीक्षा दिलेली आहे। त्यामुळे या ज्या गोष्टी आहे या तुम्ही ठरवा की यामुळे कट ऑफ कमी होऊ शकतो का किंवा खरंच 115 प्लस 120 प्लस लागू शकतो का, हे तुम्ही ठरवा आणि तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी ठरवा। त्यानुसार आता मी तुम्हाला याचे एक्सप्लेनेशन देतो। तर आता कट ऑफ कमी का येईल? पहिली गोष्ट म्हणजे जागा 700 पर्यंत वाढणार आहे। आधी जागा 457 एवढे आहे, त्या जागा वाढून 700 पर्यंत वाढणार आहे। त्यामध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार, DYSP आणि डेप्युटी कलेक्टर वगैरे, त्याचबरोबर बाकीच्या क्लास 1 आणि क्लास 2 या जागा वाढणार आहे आणि जागांची संख्या किती पर्यंत जाणार आहे? 700 पर्यंत। हा एक फॅक्टर कन्सिडर केला। त्यानंतर या आता हा जो पेपर होता त्यामध्ये खूप सारे प्रश्न कॅन्सल होण्यासारखे आहेत, परंतु तरी आपण नॉर्मली जर विचार केला तरी 3 ते 4 क्वेश्चन हे कॅन्सल होणार आणि 3 ते 4 क्वेश्चन म्हणजे 6 ते 8 मार्क्स। जे मुलं आता कुठे 120 वर आहे त्यांचे क्वेश्चन कॅन्सल होऊन ते कुठेतरी 112 किंवा 110च्या रेंज मध्ये येणार, परंतु जे आपले मुलं ज्या विद्यार्थी आहे त्यांचे जे चुकलेले आहे किंवा ज्यांचे जे कॅन्सल होऊन 0.5 मार्क देखील वाढणार आहेत। तर त्यामुळे आपल्या या प्रिपरेशन मध्ये सेकंड की ही इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे। त्यामुळे तसेच तीन नंबरचा पॉइंट असा आहे, मुलांनी स्कोर सांगताना 7.5 ते 10 मार्क्स वाढवून सांगितलेले आहे। जर आता समजा एखाद्याला 110 मार्क्स आहे तर त्यांनी सांगताना सेल थेअरीचा कन्सिडर केला, सेक्स रेशिओचा क्वेश्चन जो आहे तो कन्सिडर केला, किंवा मग अजून देखील हिगिन्स वगैरे हे क्वेश्चन त्यांनी कन्सिडर केलेले आहेत आणि ते कन्सिडर करून मार्क्स सांगितले। म्हणजे फर्स्ट आन्सर की मार्क्स न सांगता त्यांनी गृहीत धरलं की हे क्वेश्चन आपले 100% बरोबर येणार आणि असे मार्क्स ते मार्केटमध्ये सांगत आहे। कारण की MPSC करणाऱ्या मुलांमध्ये कधीच कमी स्कोर सांगावा असं कोणाला वाटत नाही, ते फक्त असं त्यांना कॉन्फिडन्स असतो की हा या आन्सर कीने माझे एवढे मार्क्स वाढणार तर मग मी आता सांगून देतो, पण ते काय आपण डिसाईड करत नाही। त्यामुळे तो एक फॅक्टर कन्सिडर आपल्याला यामध्ये करावे लागेल। त्यानंतर पेपर हा 2023च्या पेपरशी जर आपण त्याचं कंपॅरिझन केलं तर नक्की हा पेपर 2023च्या कंपेअर केला असता इझी आहे 2023 पेक्षा, पण 2022चा पेपर जर तुलना केला असता, मला माझं वैयक्तिक मत आहे की मी 2022चा अटेम्प्ट दिला होता, 2023चा पण अटेम्प्ट दिला होता आणि आता 2024चा पण अटेम्प्ट दिलेला आहे। 2022च्या पेपरपेक्षा आत्ताचा पेपर जरा अवघड होता, कारण की याच्यामध्ये फार छोट्या छोट्या जम्बलिंग किंवा ट्रॅप टाकलेले होते जे कोणालाही सहजासहजी लक्षात येणार नाही। बाहेर आल्यानंतर आधी सुरुवातीला वाटलं 120, 130, 135 असे मार्क येतील, पण हळूहळू मुलांचे स्कोर कमी होत गेले। याचं कारण काय? याचं कारण एवढंच की फक्त असं वाटतं आपल्याला, जर आपल्याला येणारा असा क्वेश्चन वाटला की आपल्याला असं वाटतं आपले सर्व बरोबर येईल, पण नंतर बाहेर आल्यावर कळतं की आपली कुठे सिली मिस्टेक झालेली आहे किंवा कुठे आयोगाने या ठिकाणी ट्रॅप टाकला होता। या सर्व गोष्टी त्या ठिकाणी कन्सिडर केल्या पाहिजे। भले म्हणजे 2-3 मेन्स दिलेल्या मुलांचे पण 110, 108, 106, 104 किंवा 100च्या आसपास देखील स्कोर आलेले आहेत, असं सर्वांचे नाही म्हणत, पण बऱ्यापैकी मुलांचे आलेले आहेत।
आणि आणखी एक गोष्ट अशी की जे मुलं आहेत ज्यांना स्कोर 120 प्लस आलेला आहे, म्हणजे त्यांना जरी 2-3 क्वेश्चन कॅन्सल झाले तरी काही फरक पडणार नाही, अशी जी मुलं आहे त्यांना असं वाटतं की आपला लास्ट ऑब्जेक्टिव्हचा अटेम्प्ट आहे, त्यामुळे कॉम्पिटिशन कुठंतरी कमी करायला पाहिजे. जर आपण ह्या ज्या मुलांना 107 ते 115 हे ज्यांना मार्क येत आहे त्यांना जर आपण एका भ्रमात ठेवलं किंवा पेपर खूप इझी होता, मुलांना खूप मार्क्स आलेले आहे असं सांगून जर आपण त्यांची दिशाभूल करण्यास यशस्वी ठरलो तर त्यांना असं वाटतं की आपण आपलं स्वतःचं सिलेक्शन होऊन जाईल आणि त्याच्यामुळे ते मार्केटमध्ये खोटे स्कोर पसरवत आहे. पण मुलांनो असं एक विचार करा, आतापर्यंत 2012 किंवा 2013 पासून जेवढ्या एमपीएससीच्या एक्झाम झालेल्या आहे कधीतरी एवढा स्कोर गेलेला आहे का? एका वेळेस गेला होता 2016 की 15ला 256 पर्यंत गेला होता, पण त्यावेळेस जागा फक्त 200 होत्या. आणि एवढा पण इझी नाही, त्यावेळेस सीसेट पण होता, त्यामुळे एवढा कधीही कट ऑफ स्कोर जात नाही. आयोग हे क्वेश्चन बदलून किंवा क्वेश्चन कॅन्सल करून तेवढा कट ऑफ मेंटेन करतच प्रत्येक वेळी, त्यामुळे एवढा कट ऑफ कधीही जाणार नाही. मॅक्सिमम गेला तर 110 पर्यंत किंवा मग फार तर फार 112 पर्यंत, पण ते पण काही संभावना नाही वाटत मला, कारण की मला वैयक्तिक अनुभव आहे की एवढा कधीही कट ऑफ स्कोर लागलेला नाहीये. मुलं उगीच असे वाढून मार्क सांगतात आणि इतरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे तुम्ही वाचण्यासाठी काय काय करायला हवे या लेक्चरमधून किंवा या व्हिडिओमधून तुम्ही काय घेण्याचे आहे हे तुम्ही ठरवावे, कारण की हा व्हिडिओ तुमची लाईफ चेंज करू शकतो. आता बघा, जागा वाढ होणार आहे का? हो, नक्कीच वाढ होणार आहे. राज्यसेवाचे 2024 जाहिराती करता सहाय्यक प्रकल्पाधिकारी यांच्या 68 जागांचे प्रमाणपत्र येऊ शकते. त्याचबरोबर तहसीलदार, नायब तहसीलदार, डीवायएसपी, डीसी यांच्या देखील जागा रिक्त आहे. आणि आता शेवटची ऑब्जेक्टिव्ह एक्झाम म्हणल्यावर मुलं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, बरोबर. आणि ह्या जागा अशा रिक्त आहेच, त्यामुळे त्या जागा येण्यासाठी थोडेसे प्रयत्न करावे लागतील आणि ते मुलं नक्कीच करणार. त्यामुळे जागा या 700 पर्यंत वाढवू शकतात, याची फिक्स गॅरंटी देता येऊ शकते. कारण की आपण बघितलं की 2022 साली 623 पर्यंत जागा गेल्या होत्या, त्यामध्ये सुरुवातीला कमी जागा होत्या, त्यानंतर 500 पर्यंत गेल्या, नंतर 623 पर्यंत गेल्या, आणि आता ही शेवटच्या ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे नक्कीच प्रयत्न होणार आणि नक्की 700 पर्यंत जागा वाढणार. एका टेलिग्रामवर कोणत्या कोणत्या जागा वाढणार त्याचे सुद्धा म्हणजे डिटेलमध्ये तपशील दिलेले आहे. म्हणजे ते फक्त मागणी पत्र आता आयोगाला गेलं की ते आयोग ऍड करणार. फक्त एवढंच आहे की फेब्रुवारी मध्ये जी 2025 ची एक्झाम येईल त्याआधी मुलांना प्रयत्न करावे लागणार. पण फिक्स 457 मध्ये किमान 200 ते 250 जागा वाढणार म्हणजे वाढणार, त्यामुळे जागा वाढण्याचं काही टेन्शन नाही. आता सर्व विद्यार्थी मित्रांना माझा एक प्रामाणिक सल्ला राहील, ज्यांना सेकंड आन्सर की नुसार 108 प्लस मार्क्स येतील, म्हणजे त्यांचे कॅन्सल झालेले प्रश्न सोडून किंवा बदललेले प्रश्न सोडून ज्या कोणला 108 प्लस स्कोर राहील त्यांनी नक्कीच मेन्सचा अभ्यास सुरू करा. कारण की आपण एवढे मार्क पाडलेले आहे आणि एवढे मार्क आपल्याला याच्या आधी पडले पण नसेल आणि ह्यावेळेस पडले आहेत. ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. 108 प्लस ज्यांना मार्क आहे किंवा त्यांचे 108च्या खाली जाणार नाही असे मुलांचे जेवढे मार्क आहे त्यांनी मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात करा. फक्त ते मार्क्स जो करताना सेकंड आन्सर की नुसार केले पाहिजे, त्याच्यामध्ये किती कॅन्सल होतात किंवा चेंज होतात हे सगळं गृहीत धरून ज्यांना 108 प्लस मार्क येत आहे त्यांनी मेन्सची तयारी सुरू करा. कारण की एवढे मार्क्स पाडून प्री क्वालिफाय होऊन आणि जर तुमचं सिलेक्शन झालं, आता आपल्याला निकाल कधी कळणार? थेट मार्चमध्ये किंवा फेब्रुवारीच्या एंडिंगला. तोपर्यंत काय करणार? आणि जर त्यावेळेस समजलं तर 2 महिन्यामध्ये काय प्रिपरेशन होणार आहे? त्यामुळे तुम्ही आता अभ्यास सुरू करा. कारण की आपल्याला आतापर्यंत आयोगाच्या रिझल्टचा अनुभव आहे, एवढा कट ऑफ स्कोर कधीही लागत नसतो. आणि तुम्ही मागचे पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालायसिस करा. आता तुम्हीच कम्पेअर करून बघा ना की एवढा खरंच एवढा इझी होता का पेपर? जर असता तर मग जे मुलं कायम मेन्स देतात किंवा हुशार मुलांना एवढे कमी मार्क्स का आले?
एवढं थोडासा नॉर्मली विचार करा. आणि बाकीचे पण मुलांचे वाढून मार्क सांगणारे किंवा मग अजून पण देखील किंवा कॉम्पिटिशन कमी करण्यासाठी जे फेक स्कोर सांगताय आणि कितीही पोलचं मागच्या वेळेस बिन निरीक्षण करा. 2022-23 साली मुलांचे पोलमध्ये इथंच म्हणजे 10,000 मुलांचं जर पोल असेल तर 5-6,000 इथेच 120 किंवा 115च्या पुढे असायचे. मग 106 कट ऑफ कसं काय लागला? याच्यावर थोडा विचार करा. आणि ज्यांना 108+ स्कोर येतोय तुम्ही बिनधास्त मेन्सचा अभ्यास करा, कारण की परत रिझल्ट लागल्यानंतर पश्चाताप करण्याशिवाय काहीही पर्याय राहणार नाही. ज्यांना कोणाला 108+ येतोय मार्क्स सेकंड आन्सर कीने त्यांनी सर्वांनी मेन्सची अभ्यासाची तयारी सुरू करा. आणि सुरू अशी करा की यावेळेस तुम्हाला तुमची जी ड्रीम पोस्ट आहे ती आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, याच्यामधून एक पॉझिटिव्हिटी भेटली असेल किंवा खरंच तुम्हाला असं वाटलं की मी तथ्यात्मक बोलत आहे असं जर तुम्हाला जाणवलं, तुम्हाला थोडा याच्यामधून काही फायदा झाला, तर तुमच्या ज्या मित्राला याच्या आसपास स्कोर येतोय किंवा जो खूप अभ्यास करतोय आणि त्याचा आता ही सुवर्ण संधी वाया जाऊ नये असं त्यांना वाटतं, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि तुम्ही देखील याचा फायदा घ्या, या संधीचा फायदा घ्या. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.